नरेंद्र मोदींच्या 30 डिसेंबरच्या मर्यादेनंतरही बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेत कोणतीही वाढ होणार नसल्याची माहिती बँकिंग तज्ज्ञांनी दिली। इतकंच नाही तर एटीएम मधूनही पैसे काढण्याची मर्यादा फक्त 500 ते 1000 रुपयांनी वाढू शकते। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आज खरं तर 45वा दिवस आहे, 48वा दिवस आहे आणि केवळ काही तास शिल्लक आहेत पंतप्रधानांच्या दाव्याला। मात्र एटीएम मधली पैशांची मर्यादा असेल किंवा विविध निर्णय असतील हे अजून जसेच्या तसेच पाहायला मिळत आहेत। नक्कीच दीपक, कारण पैसे एकूणच चलनामध्ये आणि व्यवहारामध्ये येण्याच्या संदर्भातले जे काही नियम आहेत ते खरं तर 30 डिसेंबर पर्यंतच होते। म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा नोटबंदीचा निर्णय जाहीर केला तेव्हा सांगितलेलं होतं की 50 दिवस तुम्ही हा त्रास सहन करा, त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू रिलीफ मिळायला सुरुवात होईल। मात्र अजूनही अशा पद्धतीचा रिलीफ मिळण्याची काही चिन्ह दिसत नाहीयेत। थोड्या दिवसांपूर्वीच एसबीआयच्या ज्या चेअरमन आहेत अरुंधती भट्टाचार्य यांनी देखील सांगितलं होतं की इतक्या लवकर परिस्थिती जी आहे ती सुरळीत होणार नाहीये आणि त्यानुसारच कदाचित बँकांमधली जी कॅश विड्रॉल करण्याची जी लिमिट आहे ती तशीच राहू शकते। अगदीच जर रिलीफ द्यायचा म्हटला तर सरकार फक्त एटीएमच्या ह्याच्यामध्ये देऊ शकतं आणि ते देखील फक्त 500 किंवा 1000 रुपयांचं। म्हणजे आता तुम्हाला 2500 रुपये काढता येतात, कदाचित 3 किंवा 3500 रुपये काढता येऊ शकतील। मात्र एकूण परिस्थिती सुधारायला अजून बराच वेळ लागेल। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे आता 30 डिसेंबर नंतर काय बदलणार आहे त्यावर एक नजर टाकूया। 30 डिसेंबर नंतर काय बदलणार? 30 डिसेंबर पर्यंत जुन्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत। यासोबतच 31 मार्च पर्यंत रिझर्व्ह बँकेत नोटा जमा होणार आहेत। क्रेडिट डेबिट कार्डच्या चार्जवर मिळणारी सूट संपेल। 1 जानेवारी ते 31 मार्च पर्यंत ऑनलाईन व्यवहार फ्री असतील। या सर्व व्यवहारांवर चार्जेस लागणार नाहीत।